गाहो याहो याहो गीत प्रभूचे गाहो झाले आंबन सुमंगलाचे घडले दर्शन मंगलाचे झाले भंजन सुमंगलाचे घडले दर्शन प्रभु येशूच्या चरणी वंदन वारंवार कराहो गीत प्रभूचे गाहो याहो याहो गीत प्रभूचे गाहो. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु आमावरी. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर प्रभु ना कर ख्रिस्ता करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु आमावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दावुनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभूच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य जाहीर करण्यास आम्हाला सहाय्य कर. पुनरुत्थानाचे अभिवचन ख्रिस्ताच्या प्रीतीचे चिन्ह आहे. आम्ही त्याचा स्वीकार करतो. त्याने प्रकट केलेल्या सार्वकालिक जीवनात आम्हाला वाटा दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते,
कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र असं म्हणत. त्याची शेतजमीन होती, ती त्याने विकली आणि तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रभू राज्य करतो. आपला प्रतिसाद आहे. प्रभू राज्य करतो, तो ऐश्वर्याने मंडित आहे. प्रभू राज्य करतो, तो ऐश्वर्याने मंडित आहे. प्रभू राज्य करतो. प्रभू ऐश्वर्याने मंडित आहे. त्याने पराक्रमी वस्त्र धारण केले आहे. आपली कंबर कसली आहे. प्रभू राज्य करतो, तो ऐश्वर्याने मंडित आहे. पृथ्वी स्थिर आहे, ती ढळविता येत नाही. पुरातन काळापासून तुझे सिंहासन स्थिर आहे, तू अनादि सिद्ध आहेस. आपला प्रतिसाद. प्रभू राज्य करतो, तो ऐश्वर्याने मंडित आहे. तुझे निर्बंध शाश्वत टिकणारे आहेत. हे प्रभू, पावित्र्य हेच तुझ्या मंदिराचे चिरंतन सौंदर्य आहे. आपला प्रतिसाद. प्रभू राज्य करतो, तो ऐश्वर्याने मंडित आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभू येशू निकोदेमास म्हणाला, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी वारा कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकोदेम त्याला म्हणाला, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलचे गुरु असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानित नाहीत. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
प्रभूचे हे शुभवर्तमान परमेश्वरावर विश्वास ठेवण्यासाठी लोकांना अद्भुत चमत्कार बघायचे असतात आणि जुन्या करारातील निर्गम या पुस्तकामध्ये आपल्याला मोशेने केलेल्या चमत्काराचं उदाहरण सांगितलेलं आहे. त्याचा उल्लेख करून आज प्रभू येशू ख्रिस्त आजच्या ह्या शुभवर्तमानातील शेवटचं वाक्य बोलतात की जसं मोशेने तहानेने तडफडलेल्या लोकांना वाळवंटामध्ये सापाचा क्रूस जणू काही केला आणि त्याच्यावर बघितल्यावर लोकांना पाणी मिळालं. अक्षरशः तडफडत होते ते. पण मोशे त्यांना खूप सांगत होता, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला टाकणार नाही. पण त्याचा कोणी ऐकायला तयार नव्हते. त्यांना चमत्कार हवे होते आणि म्हणून हे मोशेने त्यांना देवाने सांगितल्याप्रमाणे केलं. तेव्हा त्यांचा विश्वास बसला. पण ते कशाचं चिन्ह होतं? जुन्या करारातील निर्गम पुस्तकामध्ये मोशेने सापाचा जो क्रूस तयार केला आणि उंचावला, त्याच्यावर लोकांना बघायला सांगितलं, त्यामुळे लोकांची तहान भागली. हे प्रभू येशूच्या क्रूसावरील मरणाचं चिन्ह होतं. मग हा मोठा चमत्कार, ते तर चिन्ह, हे तर साक्षात सत्य. चिन्हाची आणि घडलेल्या साक्षात सत्याची तुलना करू शकत नाही. आणि तरी सुद्धा आता परत नव्या करारामध्ये शिष्यांपासून सुरुवात की लोक मानायला तयार नाहीत की क्रूसावर टांगलेला अगत्याने जणू काही आपल्या पापांसाठी मरणारा मित्रांनो, परमेश्वराचा शब्द आपल्या श्रद्धेचे पोषण करण्यासाठी आहे. एका चमत्काराकडून दुसऱ्या चमत्काराकडे घेऊन जाण्यासाठी नाही. कारण न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं चमत्कार हा ख्रिस्ताच्या बाबतीत झाला. पहिली गोष्ट, देवाचा पुत्र माणूस होऊन पृथ्वीवर येतो, ह्यापेक्षा दुसरा काय मोठा चमत्कार? बरं, येतो तो ऐशारामी जीवन जगण्यासाठी नाही, कुठल्या तरी महालात राहून जणू काही लोकांचं निरीक्षण करण्यासाठी नाही, तर गरीबातला गरीब होऊन आणि अडल्या नडल्यांच्या रंजल्या गांजल्यांच्या गरजेसाठी धावून जातो. रोग्यांना बरं करतो, लुळे पांढळ्यांना पुनस्थितीत आणतो, मेलेल्यांना सुद्धा उठवतो. आणि तो जेव्हा क्रूसावर मरतो, दुःख हाल अपेष्टा चेष्टा सहन करून, ते सुद्धा मानायला तयार नाहीत. ते शेवटच्या शब्दाने, आजच्या शेवटच्या वाक्याने ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानाची सांगता केलेली आहे. तर परमेश्वराचा शब्द आपल्या श्रद्धेचे पोषण करण्यासाठी आहे. आणि ह्या दिवसामध्ये, या कोरोनाच्या दिवसामध्ये मी 2 मिनिटं जास्त घेत असतो की जरी आपल्या लोकांना, तुम्हा सर्वांना ख्रिस्त शरीराची अत्यंत ओढ असून देखील तुम्हाला ते घेता येत नाही या दिवसामध्ये, पण देवाचा शब्द मात्र
आपण जास्त बळकट केला पाहिजे. कसा? तर तो ऐकायला हलगर्जीपणा करायचा नाही, आळस करायचा नाही. मला आता दुसरं काम आहे, मला नाही. हे फार महत्वाचं आहे. खरं म्हणजे व्हायला पाहिजे होतं, पण बऱ्याचशा वेळेला हे होत नव्हतं, कारण आम्ही एवढे बिझी असायचे की आम्हाला देवाचा शब्द ऐकण्यासाठी वेळ नसायचा. त्यामुळे आमचं पोषण नीट होत नसायचं. त्यामुळे मग आपल्याला अशक्तपणा येतो. जसं जेवण घेतलं नाही, जे काही घ्यायला पाहिजे, प्यायला पाहिजे, आपण खाल्लं नाही, प्यालो नाही, तर आपल्याला अशक्तपणा येतो. आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. परत परत मी सांगतो, परमेश्वराचा शब्द आपल्या श्रद्धेचं पोषण करण्यासाठी आहे. श्रद्धा एकदा देवाने दिली, मी स्वीकारली म्हणजे संपलं नाही. त्याचं पोषण झालं पाहिजे. जसा जीव देवाने दिला, मी तो घेतला, स्वीकारला, पण तो आपोआप नाही, त्याचं पोषण करायला लागते. लहान बालकाचं मोठं मूल व्हायला लागते, मुलाचं पौगंडावस्थेमध्ये यायला लागतं, त्याच्यानंतर त्याला प्रौढावस्थेमध्ये यायला लागतं. अशा प्रकारची वाढ झाली पाहिजे. जसे चवदार जेवणाने आपणाला तृप्त झाल्याचं समाधान वाटते, तसे परमेश्वराचा शब्द ऐकल्यानंतर आपणाला आध्यात्मिक समाधान वाटले पाहिजे. त्याच्यासाठी देवाचा शब्द आहे. म्हणून विशेष करून मिसेला आल्यानंतर कान देऊन प्रत्येक शब्द ऐकला पाहिजे, कारण तो देवाचा शब्द आहे. माणसाच्या भाषेत सांगितलेला आहे आपल्याला सोयीस्कररित्या, पण देवाचा शब्द म्हणून त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, महत्व दिलं पाहिजे, आणि तो तसा ऐकला पाहिजे. निकोदेम समाजातील सामान्य व्यक्ती नव्हती. कोण होते हे निकोदेम? निकोदेम हा धार्मिक न्याय मंडळाचा सदस्य होता. ही वॉज द मेंबर ऑफ द सॅनेड्रिन. येशूचा न्याय करून त्याला मरणदंडाची शिक्षा देण्यामध्ये जे होते त्या मंडळातील हा होता. पण एक वैशिष्ट्य मात्र निकोदेमाचं आहे. अत्यंत अत्युच्च अशा पदावर हे मंडळ यहुदी धर्मामध्ये काम करीत होतं, धार्मिक. आणि जुन्या कराराची शिकवण निकोदेमाने त्यांना जीवनाचे पोषण करून तृप्त करणारे मिष्ठान्न असं वाटत होतं. मोशेचे सर्व नियमशास्त्र, संदेष्ट्यांची सगळी पुस्तकं अभ्यासली होती या माणसाने, पण त्यांना त्यामधून अद्याप आध्यात्मिक असं पोषण पाहिजे होतं, समाधान पाहिजे होतं, ते मिळालं नव्हतं. निकोदेमाला आध्यात्मिक म्हणजे देवाचा साक्षात अनुभव हवा होता. आध्यात्मिक अनुभव म्हणजे काहीतरी ॲब्स्ट्रॅक्ट असं नाही, तर आध्यात्मिक अनुभव म्हणजे देवाचा अनुभव. आणि तो देवाचा अनुभव ख्रिस्तामध्ये त्यांना सापडला होता, पण आता अधिक त्यांना जाणून घ्यायचं होतं. ख्रिस्ताच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा निकोदेमाला मोलाचा वाटायला लागला. म्हणून रात्रीचा सुद्धा, काल बोललो मी त्याविषयी, हा ख्रिस्ताकडे येतो. मित्रांनो, परमेश्वराचा शब्द फक्त कानाला ऐकताना गोड वाटावा आणि तो ऐकताना अंगावर रोमांच उभे राहावेत व नंतर त्याचा विसर पडावा, हे निकोदेमला पटत नव्हते. बऱ्याचशा वेळेला आपण तसं करतो. कानाला ऐकायला गोड वाटला पाहिजे. फादरांचं प्रवचन म्हणजे मला करमणूक वाटली पाहिजे, इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. नाही, वाटेल
आणि वाटणारं तसं आहे, म्हणून झोप येईल अशासारखं प्रवचन नाही द्यायचं मी, ते खरं आहे. परंतु फक्त कानाला गोड वाटलं पाहिजे, अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत, एवढंच होऊन चालणार नाही. तर त्याचा विसर कधी न पडावा. आध्यात्मिक जन्म किंवा आध्यात्मिक जीवन अर्थात हे पृथ्वीवरील जीवन जगत असताना आपण त्या आध्यात्मिक पातळीवर जाऊ शकतो. म्हणतात ना की काही माणसं दगडाच्या पातळीवर जीवन जगतात, काही माणसं झाडपानं आहेत त्यांच्या पातळीवर, काही लोक जनावरांच्या पातळीवर, आणि मग काही माणसं माणुसकीच्या पातळीवर. पण त्याच्याही वर आपल्याला जाता येते, ही आपली ख्रिस्ती श्रद्धा सांगते, ठासून सांगते. आणि कसं जाता येते, कोण मला नेईल, हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे देवानेच सांगून ठेवलेलं आहे. तोच देवाचा शब्द असतो. आणि आध्यात्मिक जीवन, पृथ्वीवरील जीवन जगत असताना आपण देवाच्या पातळीवर जगू शकतो, हे सत्य ख्रिस्त निकोदेमाला पटवून सांगत असतो. ते आपल्याला कालपासून आज सांगितलेलं आहे. बाप्तिस्म्याचा अर्थ काय, तोच अर्थ आहे तो. पण ती आध्यात्मिक पातळी माणूस एकटा स्वतःच्या बळावर स्वतः गाठू शकत नाही. निर्माता परमेश्वरच त्या पातळीवर माणसाला नेऊ शकतो, असे ख्रिस्ताचे म्हणणे होते. देवाच्या अंतःकरणात कसं शिरायचं, हे मला देवानेच त्याचं अंतःकरण उघडलं नाही आणि त्याने मला तिथं यायला दिलं नाही, तर मला तिथं जाता येणार नाही. किती इच्छा असली माझी, मी कितीही सामर्थ्यशाली आणि मोठा असलो, पण देवच जर मला दार उघडत नसेल तर मी नाही पोचू शकत देवाच्या अंतःकरणामध्ये. तेव्हा आध्यात्मिक पातळीवर जीवन जगण्यासाठी मला देवाचीच मदत लागते, कारण ते देवाचं जीवन आहे, ते देवाचं घर आहे जणू काही, त्याचं अंतःकरण ज्याच्यामध्ये तो मला घेऊ शकतो. आणि म्हणून वाऱ्याप्रमाणे ते होतं असं आपल्याला शुभवर्तमानात सांगितलेलं आहे. वारा दिसत नाही, पण तो अनुभवाने खरा असल्याची प्रचिती माणसाला येते. दिसत नसलं, पण असं म्हणतात ना, दिसत नाही तेच खरं असते, दिसत नाही तेच खरं असते. आणि जे खरं असते ते माणसाला दिसणार नाही. The essential remains hidden from our naked eyes. वारा दिसला जरी नाही तरी तो अंगाला स्पर्श करून जर गेला तर अनुभवाने खरा असल्याची प्रचिती माणसाला येते. वाऱ्याचा स्पर्श आणि शक्ती वारा जरी दिसत नाही म्हणून कोणी नाकारू शकत नाही. आणि वारा म्हणजे काय, वाऱ्याची झुळूकच येते असं नाही, वादळ पण होऊ शकते, तो पण वाराच आहे. त्याची शक्ती काय आहे ते आपण वादळामध्ये जाणू शकतो. पण वारा दिसत नाही म्हणून तो नाही, अस्तित्वात नाही असं म्हणणारा मूर्ख असेल. म्हणून आध्यात्मिक पातळीवरील जीवन देवाचे अदृश्य जीवन असते. जसा देव अदृश्य तसा आध्यात्मिक जीवन अदृश्य. वाऱ्याप्रमाणे ते जीवन ऐहिक जीवनाला आल्हाददायक बनवते. जणू मीठ अन्नाला चव आणते तशी ऐहिक जीवनाला आध्यात्मिक पातळी चव आणते. ऐहिक जीवन ऑथेंटिक बनवते, सच्चे बनवते. संत पॉल रोमकरांस
लिहिलेल्या बोधपत्रात सांगतो, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने येशूला मरणातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. येस माय डिअर पीपल, गॉड कॅन डू एनिथिंग विथ आवर लाईफ. ही कॅन ट्रान्सफॉर्म आवर लाईफ. पण आपले जण, काही जण आपण काय बोलत असतो, हतबल होतो. काय करायचं, खूप पाहिजे, खूप करायचं आहे, पण ते होत नाही. बरं जीवन जगायला वाटते, पण ते सोपी गोष्ट नाही. परोपकार करायला वाटतो, पण तो एवढा सोपा नाही. भीती पाडायची नाही, पण ते सोपं नाही. सगळं पॉसिबल आहे देवाला. ही इज able to transform our lives. त्याला आध्यात्मिक जीवन म्हणतात. आणि तेच प्रभू ख्रिस्त निकोदेमाला पटवून सांगत आहे. हतबल व्हायचं नाही, हार खायची नाही. ही आध्यात्मिक जीवनाची पातळी, रोजचं जीवन जगत असताना हे रोजचं जीवन वर न्यायचं आणि त्या आध्यात्मिक पातळीवर जगायला लागायचं. त्यासाठी आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला बाप्तिस्म्यात पवित्र आत्मा परमेश्वराने आपल्यामध्ये दिलेला आहे. त्याच्या हातामध्ये आपण आपलं जीवन सरेंडर केलं, त्याच्या हातात ठेवलं, तर आपण वरच्या पातळीवरील जीवन हेच. मी पाणी पिणार, ती व्यक्ती पण पाणी पिणार. मी जेवणार, ती व्यक्ती पण जेवते. मी काम करणार, नोकरी करणार, ती व्यक्ती पण करते. परंतु हे सगळं करीत असताना मी एका विशिष्ट पातळीवर सगळं हे करीत असतो. देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन मी करू शकतो. म्हणून बाप्तिस्मा अपरिहार्य आहे. कारण बाप्तिस्मा नसेल तर आपल्याला देवाचा आत्मा मिळत नसतो. देवाचा आत्मा मिळाला नाही तर आपल्या एकट्याच्या बळावर आपण आध्यात्मिक पातळीवर चढू शकत नाही. जर आपण आध्यात्मिक पातळीवर चढू शकत नाही तर मग दगडासारखं, प्राणीमात्र्यांसारखं, झाडापानांसारखं आणि फार फार तर माणसाचं जीवन. पण त्याच्यामध्ये आपल्याला समाधान वाटणार नाही जीवनाचं. ते आध्यात्मिक पातळीवरच वाटेल. म्हणून बाप्तिस्मा अपरिहार्य आहे असं ख्रिस्ती धर्मामध्ये शिकवलं जातं. देवानेच, प्रभू ख्रिस्तानेच, देवाच्या पुत्राने बाप्तिस्मा स्थापन केला. जसे माणसाला उत्पन्न करून माणसाच्या गरजेसाठी देवाने जे जे काही गरजेचं होतं ते दिलं. माणूस निर्माण केला, पण देवाने माणसाला जणू काही त्याचीच बुद्धी दिली, त्याच्याप्रमाणे विचार करण्याची शक्ती दिली. अशी इंद्रिये दिली की ज्यामुळे तुम्हाला अन्नाची चव लागेल, ज्यामुळे तुम्हाला दिसेल, ज्यामुळे तुम्हाला ऐकू येईल, ज्यामुळे तुम्हाला चालता येईल, ज्यामुळे तुम्हाला, अशा प्रकारे देवाने जेव्हा आपल्याला निर्माण केलं तेव्हा गरजेच्या वस्तू पण दिल्या ते जगण्यासाठी. अशा सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या. तसंच साक्रामेंतांचं आहे. जर देव आपल्याला त्या देवाच्या पातळीवर, आध्यात्मिक पातळीवर, वरच्या त्या पातळीवर रोजचं जीवन जगण्यासाठी आमंत्रण जर करीत आहे तर ते शक्य होण्यासाठी देवाने मग तसे साक्रामेंत पण निर्माण केले. जशा मटेरियल गोष्टी शरीराला निगडीत असतात त्या जर देवाने निर्माण केल्या, अन्न निर्माण केलं, हवा निर्माण केली, पाणी निर्माण केलं, मग हे सगळं देवाने निर्माण केलं कारण देवाला माहिती आहे निर्माण केल्या त्या माणसाला या गोष्टींची गरज आहे. तसंच आध्यात्मिक माणसाला साक्रामेंताची गरज आहे आणि देवाने त्या केल्या. त्याच्यातला पहिला साक्रामेंत, मूलभूत आणि पाया ज्याला म्हणतो, तो बाप्तिस्मा साक्रामेंत.
आणि तो अपरिहार्य आहे असं मी म्हटलं. पण देवाने माणसाला निर्माण करून मटेरियली ह्या ही शरीराने इतर गोष्टी दिल्या. मी म्हटलं पाणी दिलं आहे, अन्न दिलेलं आहे, वारा दिलेला आहे श्वासोश्वास घेण्यासाठी. पण एखादा माणूस नाक दाबेल आणि तोंड दाबून ठेवेल आणि सांगेल मला नाही घ्यायचा श्वासोश्वास, मला नाही घ्यायचा श्वासोश्वास, मला नाही खायचं अन्न, मला नाही प्यायचं पाणी. मग काय करायचं? त्याचं स्वातंत्र्य आहे. कितपर्यंत तुम्ही त्या माणसाला मदत करू शकाल? त्यानेच जर नाक आणि तोंड दाबून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे आणि ठरवलेलं आहे की मी काय खाणार नाही, हेच स्वातंत्र्य आहे. बाप्तिस्मा अपरिहार्य जरी असला तरी तो कोणावर सक्ती करून लादला जाणार नाही. पाहिजे त्याला तो मिळू शकतो, पण ज्याला नको असेल त्याच्यावर जबरदस्ती करत नाही परमेश्वर. बाप्तिस्मात सुद्धा कोणाला जबरदस्तीने देऊ आपण शकत नाही. कुठलाही साक्रामेंट आपण जबरदस्तीने सक्तीने देऊ शकत नाही. बाप्तिस्मा घेण्यासाठी इच्छा पाहिजे, स्वेच्छा पाहिजे. आय मस्ट डिझायर टू हॅव. पण तो गरज म्हणूनच निर्माण केलेला आहे. इट इज नॉट लक्झुरियस काइंड ऑफ एक्स्ट्रा देवाने निर्माण केलं. ऐहिक जीवन जसं देवाने निर्माण केलं तसंच आध्यात्मिक जीवन परमेश्वराने निर्माण केलं. आणि दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. जगायचं असेल तुमचं रोजचं जीवन तर काही महत्वाच्या गोष्टी श्वासोश्वास करणं, अन्न घेणं, पाणी पिणं या गोष्टी पाहिजेतच. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर त्याने निर्माण केलेली साक्रामेंट ही पण पाहिजे आहेत. जसे जगण्यासाठी स्वातंत्र्य तसेच आध्यात्मिक पातळीवर जीवन जगण्यासाठीही प्रत्येक व्यक्तीला देवाची निवड करायला लागते. आणि ती केली तर मग देवाने सांगितलेला मार्ग स्वीकारायला लागतो. हे निकोदेमाला परमेश्वराने पटवून दिलेलं आहे. पण निकोदेमाचं उदाहरण आपल्या सगळ्यांसाठी आहे म्हणून तो देवाचा शब्द आता ते आपणा सर्वांना पटवून दिलं जातं. मला जर माझ्या बाप्तिस्म्याची किंमत कळली, त्याचं स्थान माझ्या जीवनात किती अपरिहार्य आहे, आध्यात्मिक जीवन किती महत्वाचं आहे माझ्यासाठी, की मी जनावरासारखाच फक्त जगू शकत नाही, झाडापानांसारखाच जगू शकत नाही, दगडासारखाच निर्जीव वस्तूसारखाच जगू शकत नाही. मी माणसाच्याही पलीकडे जाऊन देवाचं जीवन जगू शकतो. हे आपल्याला ज्याने बाप्तिस्मा स्वेच्छेने स्वीकारला आहे आणि रोजच्या जीवनामध्ये त्या बाप्तिस्म्याच्या पातळीवर जी व्यक्ती राहण्याचा प्रयत्न करते, देव आपल्या बरोबर आहे. त्याने निर्माण केलं सगळं, तो आपल्याला काय सोडून टाकून गेला नाही. ही इज द सस्टेनंट ऑफ आवर लाईफ. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा देवाचा शब्द आपण नीट जर समजून घेतला तर आपल्या जीवनाला एक नवीन अशा प्रकारची कलाटणी लागू शकते, की रोजचं जीवन आपण भकास अशा पातळीवर कसं बसं जगत असतो, त्याही पेक्षा आपण तेच जीवन त्याला देवाचा अर्थ देऊन, देवाच्या अंतःकरणात शिरून, त्या पातळीवर चढून आपण तेच जीवन एका विशिष्ट अशा क्वालिटीमध्ये, स्पिरिच्युअल क्वालिटीमध्ये, डिव्हाइन क्वालिटीमध्ये जगू शकतो. हे आपलं भाग्य आहे. आजच्या दिवसामध्ये विशेष करून असं जीवन जगण्याची आपल्याला खूप गरज आहे. ह्या कोरोना व्हायरसच्या विषाणूच्या भीतीमध्ये जगत असताना असं जीवन जगण्याची फार गरज आहे. आपण परमेश्वराकडे विनंती करू आणि हे हल्लीचं सध्या परिस्थितीतलं जीवन हे आम्ही देवाच्या पातळीवर कसं जगू ह्याची देणगी आपल्याला परमेश्वर देईल. प्रभू ख्रिस्ताला आपण सांगू, जसं निकोदेमाला त्याने समजावून सांगितलं, पटवून सांगितलं, आम्हाला पण तसं पटवून सांग. त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्म्याला विचारू, आम्हाला मार्गदर्शन करा. आमेन.
ही मिसा विशेष करून आपण सर्वजण जे या विषाणूच्या भीतीमुळे घाबरले आहेत त्यांच्यासाठी करू. त्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. जगामध्ये सर्वांना, वसईत नाही फक्त. आपण प्रार्थना करू की परमेश्वरा आमच्या जीवाचा बचाव कर. तुझ्या हातामध्ये आम्ही आमचे जीवन सोपवितो. तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही जीवन मार्गक्रमण करतो. तूच आम्हाला सांभाळ, तूच आमचं बघ, अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडे करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळामासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. The mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळामासाठी आमची आध्यात्मिक पेय बनो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो, या पुनरुत्थान रहस्यांमुळे आम्हाला आनंदाचे वरदान मिळू दे. आमचे नूतनीकरण करणाऱ्या ख्रिस्त बलिदानाच्या सतत समर्पणामुळे आम्हाला सर्व काळच्या आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला, या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरे बनवले. आपल्या भक्तजनांसाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो, पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वराकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांसह सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीराने रक्त आम्हाला सध्याच्या आणि भावी जीवनात आमचे संरक्षण बनवू. आमेन.
ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य होते. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या तारणाचा हा दिव्य उत्सव आम्ही आमच्या ऐहिक जीवनाला सहाय्यक ठरो व आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे न्यावो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असतो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. कोरोना विषाणूचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण प्रार्थना करतो. तुमच्या रोजरीच्या वेळेला तुम्ही जी प्रार्थना करता, खूप लोक कुटुंबात व्यक्तिगत प्रार्थना करत आहेत. दैवी दयेचा नोविना जरी का आपण सण साजरा केला गेल्या रविवारी तरी करीत आहात. क्रूसाच्या वाटेची भक्ती आणि इतर संतांची नोवेनाद्वारे भक्ती, तुमची प्रार्थना नेहमी चालूच असते. त्याच्यामध्ये नेहमी ह्या जगामध्ये हे सगळं घडत असताना देवावर विश्वास माणसांचा टिकून राहावा आणि आपण आशेचं जीवन जगत आहोत. म्हणून परमेश्वराकडे ज्यांना बाधा झाली आहे अशांसाठी प्रार्थना, जे मेलेले आहेत, जे मरणाधीन आहेत, विशेष करून म्हातारी माणसं. मला माहिती आहे की काही देशांमध्ये ते एकटे राहतात, त्यांच्याबरोबर त्यांची मुलं बाळं नसतात. कामानिमित्त कुटुंब कम्प्लिटली विखुरलेलं असते आणि अशा वेळी ह्या आजच्या घडीला ह्या म्हाताऱ्यांना खूप धास्ती वाटते, कारण ते एकटे आहेत की आमचं काय होईल, मेलो तरी कोणाला माहीत पडेल का, अशासारखंही जीवन जगतात. त्या सर्वांसाठी प्रार्थना करत जा. सर्व समर्थ आणि दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोचलेल्या ह्या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली आमची प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी, सेवक वर्ग संबंधितांची खूप काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. स्वतःचा जीव जणू काही मुठीत धरून देवाच्या पायाशी ठेवून आपली कदर न करता ही सेवा चालू आहे. या संसर्गापासून त्यांना सुरक्षित ठेव.
आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती आणि प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना, सर्व कर्मचाऱ्यांना, सरकारी आणि आरोग्य यंत्रणा म्हणजे अधिकारीच नाहीत, तर तळागाळामध्ये काम करणारी ही माणसं आहेत. ह्या सर्वांना आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्या तो दिसो, माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, मी कुठेही